सुधाकर बडगुजर यांच्यासह 15 माजी नगरसेवक करणार भाजपात प्रवेश. शेकडो कार्यकर्त्यांसह बडगुजरांचा ताफा मुंबईच्या दिशेनं रवाना. नाशिक महापालिका निवडणुकीपूर्वी गिरीश महाजनांकडून ठाकरेंना मोठा धक्का. संतोष देशमुख हत्या प्रकरणी बीडच्या विशेष न्यायालयात आज सुनावणी. वाल्मिकरांना दोषमुक्तीसाठी केलेल्या अर्जावर सुनावणीची शक्यता. राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक. राज्यातील जुने पूल, अतिवृष्टी आणि नुकसानीबाबत चर्चेची शक्यता. लाडकी बहीण योजनेनंतर वारकऱ्यांसाठी पुन्हा एकदा निधीची पळवापळवी. वारकरी दिंड्यांच्या अनुदानासाठी सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवला. राज्यातील विकास प्रकल्पातील कंत्राटदारांची सुमारे 90,000 कोटी रुपयांची देणी थकीत. देणी फेडण्यासाठी राज्य सरकार कर्ज काढणार. कोकण आणि घाटमाथ्यावर आजही मुसळधार पावसाचा इशारा, तर मुंबईसह ठाण्यातही पावसाचा इशारा. कॅनडामध्ये होणाऱ्या G7 समिटमध्ये पंतप्रधान मोदी होणार सहभागी. जगातील 7 प्रमुख देशातील प्रमुखांची बैठक. तर ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच ट्रम्प आणि मोदींची होणार भेट. इस्रायलकडून पुन्हा एकदा इराणवर एअर स्ट्राईक. हल्ल्यात गेल्या 4 दिवसात 224 इराणी नागरिकांचा गेला जीव. फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्सनं पहलगाम हल्ल्याची केली निंदा. हल्ले फक्त बंदूक बारूदनं होत नाहीत असं म्हणत हल्ल्याची केली निंदा.